श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर काळजाचा ठोका चुकवणारा एक गंभीर इशारा आहे. एप्रिल महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत, पण हे उरलेले दिवस तुमच्या आयुष्यात असा काही गजब करणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ग्रहताऱ्याची अशी काही भयंकर आणि वक्री चाल बदलली आहे की 30 एप्रिलच्या आत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि घरात एक मोठं कांड घडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जर तुम्ही आता गाफील राहिलात तर येणाऱ्या संकटाची झळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, नीट ऐका. तुमच्याच आजूबाजूला वावरणारी आणि तुमच्या ताटातलं खाणारी एक व्यक्ती तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित आहे. साक्षात काळ तुमच्या दारावर उभा असून अशा 5 थरारक आणि धक्कादायक गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत ज्या देवही रोखू शकणार नाही असं वाटू लागेल. तुमच्या कष्टाच्या पैशावर, तुमच्या सुखी संसारावर आणि तुमच्या इज्जतीवर कोणाची करडी नजर पडली आहे. एप्रिल महिना संपण्यापूर्वी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात फक्त धोकेच नाहीत तर या चक्रव्यूहातून सुटण्याचा एक गुप्त मार्ग देखील मी सांगणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ही वेळ हात सोडून बसण्याची नाही तर सतर्क होण्याची आहे. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी डेडलाईन आहे. एकतर तुम्ही सावध होऊन स्वतःला वाचवाल किंवा नियतीच्या या भयानक खेळाचे बळी ठराल. या व्हिडिओमध्ये मी जे 5 धक्के सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण लक्षात ठेवा, जो संकटात देवाची साथ धरतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीच्या जातकाच्या नशिबात एप्रिल अखेर नक्की काय लाडून ठेवलंय. वृषभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिना संपायला आता काहीच दिवस उरले आहेत, पण तुमच्या पाठीमागे जे भयानक चक्रव्यूह रचलं गेलंय ते पाहून साक्षात काळही चक्रावून जाईल. तुमच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता आणि जिच्याशी तुम्ही तुमची सर्व गुपे शेअर करता, हीच व्यक्ती तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित आहे. ही व्यक्ती तुमच्या समोर इतकी गोड बोलते की तुम्हाला संशय येणंही अशक्य आहे, पण याच व्यक्तीने बाहेरच्या लोकांशी हातमिळवणी करून तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालण्याचं काम पूर्ण केलं आहे. नीट आठवून पहा, गेल्या काही दिवसात कुणाचं वागणं अचानक बदललंय, कुणाचं प्रेम आवाजवी ओसंडून वाहतय. तोच तुमचा खरा शत्रू आहे, जो एप्रिल संपण्यापूर्वी तुमचा मोठा घात करण्याची संधी शोधत आहे. तुमच्या घराच्या भांडणांना फोडणी घालणं आणि तुमच्या जवळच्या नात्यात विष पेरण्याचं काम सध्या पडद्यामागून जोरात सुरू आहे. या व्यक्तीने तुमच्या विरोधात अशी एक खेळी खेळली आहे की ज्यामुळे समाजात तुमची नाहक नाचक्की होऊ शकते, तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. ही केवळ एखादी साधी घटना नाही तर तुमच्या कुंडलीत झालेला हा असा बदल आहे जो तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी पुरेसा आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारी ही व्यक्ती तुमच्या यशाचे मार्ग रोखून धरत आहे. जर तुम्ही या छुप्या शत्रूला 30 एप्रिलच्या आत ओळखलं नाही तर येणारा मे महिना तुमच्यासाठी मानसिक तणावाचा ठरू शकतो. नियतीने दिलेला हा शेवटचा इशारा आहे, कारण या 5 धक्कादायक घटनांपैकी ही पहिलीच घटना इतकी भयानक आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आता तरी जागे व्हा वृषभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याचे हे शेवटचे दिवस तुमच्या तिजोरीसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. जर तुम्ही सावध राहिला नाही तर तुमच्या धनाच्या स्थानावर काही वक्री ग्रहाची दृष्टी पडल्यामुळे तुमचा कष्टाचा पैसा अचानक पाण्यासारखा वाहून जाण्याचे योग दिसत आहेत. 30 एप्रिलच्या आत तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठं कांड घडण्याची शक्यता आहे, जिथे एखाद्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा ओळखीच्या व्यक्तीने केलेल्या फसवणुकीमुळे तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या संपत्तीवर आणि तुमच्या सुखी आयुष्यावर तुमच्याच काही नातेवाईकाची किंवा शेजाऱ्यांची अत्यंत वाईट नजर पडली आहे. आपला माणूस समजून तुम्ही ज्याला तुमच्या कमाईचे हिशोब सांगितले तोच आता तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे. 30 एप्रिल पूर्वी तुम्हाला पैशाच्या व्यवहाराचे असे काही आमिष दाखवले जाईल ज्यामध्ये तुम्ही
तुम्ही तुमच्या आयुष्यभराचे भांडवल गमावून बसण्याची भीती आहे. कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून कष्टाची पुंजी कोणाच्याही हातात देऊ नका, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. हे चित्र जितकं भीतीदायक वाटतंय त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तितकाच सोपा आहे. जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि पैशाचे व्यवहार अत्यंत गोपनीय ठेवले तर या धनहानीचा योग आपोआप टळू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही संयम पाळला तर एप्रिलच्या शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला एका जुन्या गुंतवणुकीतून किंवा अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होण्याचेही संकेत आहेत. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. फक्त आत्ताच्या काळात शांत राहून प्रत्येक पाऊल जपून टाका. एप्रिल महिना संपण्याआधी तुमच्या अगोदर आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर जे संकट येणार आहे त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. 30 एप्रिलच्या आत तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्याचे संकेत आहेत. हे केवळ साधे आजारपण नसेल तर तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने केलेली दुष्ट किंवा तुमच्या भोवती साचलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. तुम्हाला जाणवणारी धडधड आणि विनाकारण येणारा थकवा हे आगामी वादळाचे संकेत आहेत. तुमच्या घरामध्ये सध्या एक विचित्र प्रकारची नकारात्मकता जाणवू लागली असेल, ज्यामुळे साध्या गोष्टीवरूनही मोठे वाद होत आहेत. घरातील सदस्याचे एकमेकांशी न पटणे आणि सतत चिडचिड होणे हे केवळ योगायोग नाही तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कुणीतरी पद्धतशीरपणे शोषून घेत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच घरात गुदमारल्यासारखं वाटेल. एप्रिलचे हे शेवटचे दिवस तुमच्या धैर्याची परीक्षा देणारे असतील, पण घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही, कारण उपाय तुमच्याच हातात आहे. तुमची रास वृषभ आहे आणि तुमचा स्वामी शुक्र असला तरी या काळात तुम्हाला आध्यात्मिक बळाची गरज पडणार आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसात दररोज सकाळी कुलदेवतेची प्रार्थना केली आणि हनुमान चालिसेचे किंवा महामृत्युंजय मंत्राचे पठण केले तर ही सर्व नकारात्मकता एका क्षणात भस्म होऊन जाईल. 30 एप्रिल पर्यंतचा हा काळ कठीण संपताच तुमच्या आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा होईल आणि मे महिन्याच्या 1 तारखेपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह सळसळू लागेल. हे संकट केवळ तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी आलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले असून तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात भाग्योदयाचे अत्यंत प्रबळ योग जुळून येत आहे. 30 एप्रिलच्या आत तुम्हाला तुमच्या कष्टाचं असं गोड फळ मिळणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. हे सहकारी आतापर्यंत तुमच्या कामात अडथळे आणत होते तेच आता तुमच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतील. तुमची बुद्धिमत्ता पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवतील, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा दुपटीने वाढेल. एप्रिलच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या करिअरमध्ये एक अशी मोठी संधी चालून येईल जी तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. 30 एप्रिल पूर्वी एखादा रखडलेला मोठा प्रोजेक्ट किंवा रखडलेली बढती अचानक तुमच्या पदरात पडेल. जे शत्रू तुमच्या विरोधात नोकरीच्या ठिकाणी कारस्थान रचत होते त्यांच्याच चाली आता त्यांच्यावर उलटणार आहेत आणि विजय तुमचाच होणार आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर एखादा मोठा क्लायंट किंवा डील तुमच्या हाती लागेल, त्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद करणारा ठरणार आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चला. 30 एप्रिल पर्यंत तुम्ही फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण ग्रहतारे पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढल्यामुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मे महिना उजाडण्यापूर्वीच तुमच्या प्रगतीची स्क्रिप्ट साक्षात ईश्वराने लिहिली आहे, त्यामुळे आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा काळ तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिना संपण्यापूर्वीची 5वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि भावुक क्षण ठरणार आहे. 30 एप्रिलच्या आत तुमच्या घरात उंबरठ्यावर एक असं मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी चालून येईल जिने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जाईल. ज्या घरात कालपर्यंत टेन्शन होतं तिथे आता आनंदाची कारंजी उडतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाचा काळ संपून आता सुखाचे सुवर्ण दिवस सुरू होत आहेत. हे पाहून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय
राहणार नाहीत. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद आणि तुम्ही आजवर केलेली पुण्याई आता फळाला येण्याची वेळ आली आहे. 30 एप्रिल पूर्वी तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा मुलाला असं मोठं यश मिळेल ज्यामुळे तुमच्या संपूर्ण घराण्याचं नाव समाजात अभिमानाने घेतलं जाईल. रक्ताची नाती जी काही कारणास्तव दुरावली होती ती पुन्हा एकत्र येतील आणि घरातलं वातावरण प्रेमाने आणि विश्वासाने भरून जाईल. साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या घराचं रक्षण करत असून तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत. एप्रिलचे हे शेवटचे दिवस तुमच्या जीवनातील एक देदीप्यमान अध्याय लिहिणार आहेत. 30 एप्रिलच्या आत तुमच्या घरात अशा काही शुभ घटना घडतील की तुमची सर्व जुनी दुःख एका क्षणात विसरली जातील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला असं काही सहकार्य किंवा भेट मिळेल जी तुमच्यासाठी सर्वात मोठी ठेव ठरेल. हा काळ केवळ समृद्धीचा नाही तर मनाला शांती देणारा आणि मे महिना उजाडण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात सुखाचा नवा सूर्य उगवलेला असेल. आनंदी राहा, कारण आता तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 30 एप्रिल पूर्वी येणाऱ्या या भयानक संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी शनिवारी हे 3 विशेष उपाय नक्की करा. सर्वप्रथम शनिवारी सकाळी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळे कपडे दान करा, ज्यामुळे शत्रूच्या चाली निकामी होतील. त्यानंतर सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे घरातील नकारात्मकता आणि आर्थिक बाधा दूर होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताला शेंदूर अर्पण करून हनुमान चालिसाचं मनोभावे पठण करा, जेणेकरून साक्षात बजरंगबली तुमच्या सर्व संकटापासून तुमचे रक्षण करतील आणि तुम्हाला मानसिक शक्ती प्रदान करतील. तर मित्रांनो मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांचेही नुकसान टळेल. जर तुम्ही ईश्वरावर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच नसीब बदलणाऱ्या माहितीसाठी आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, सावधगिरी हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा आणि सतर्क रहा.